आणि दोन्ही बाजूला रत्नागिरीतल्या तालुक्यातील दोन संघ इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे तमाम रत्नागिरी तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जरा जोरदार टाळ्या या अंतिम महामुकाबल्यासाठी मित्रांनो लावून जाऊ द्या. कारण दोन्ही संघांमध्ये दोन्ही विभागामध्ये आपल्याला रत्नागिरी तालुका खेळताना इथे दिसतोय. रत्नागिरी क्रीडा मंडळ बिलचोर रत्नागिरी, तर दुसऱ्या बाजूला रामेश्वर क्रीडा मंडळ गावखोरी रत्नागिरी. त्यामुळे विजेता की उपविजेता चषक या रत्नागिरी तालुक्यामध्ये राहील ते इथे जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिली रेड करण्यासाठी शुभ शकून घेऊन मैदानाच्या आतमध्ये झालाय शुभम शिंदे. शुभम शिंदे यावी साइड किक लागवण्याचा केला प्रयत्न आणि शुभ शकून ठरणारा हा शुभम शिंदे याच्या माध्यमातून सागर कांबळेला इथे साइड किक ने गानत केलं गेलं. 1 पॉइंट टेबल ऑन. वागजाई कोळकेवाडी संघाच्या खात्यामध्ये पहिला पॉइंट. यावी स्वरूपीरचे जर्सी क्रमांक 10 मैदानाच्या आतमध्ये पहा. गेम चेंजर ॲडव्होकेट स्वरूपीरचे मैदानाच्या आतमध्ये 2-1 ची फील्ड आहे. एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला आदित्य. आणि वागजाई कोळकेवाडी संघ गत वर्षी 2023 मध्ये खेळत असताना ज्या पद्धतीने पहिली 5 मिनिटं रत्नागिरीच्या तालुक्याच्या संघाने गाजवली होती आणि त्याच पद्धतीने पहिली 5 मिनिटं रत्नागिरी तालुका गाजवेल का. आणि यावेळी किंग ऑफ रत्नागिरी, स्टार ऑफ रत्नागिरी यावी मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य पवार होईल का स्वार, मिळवेल का पॉइंट इथे पाहायचं आहे का केली जाईल इथे शिकार. सगळ्यात मोठा आव्हान. एका बाजूला समर्थ आपलं सामर्थ्य दाखवेल का. रोहित गोरिवले ही सज्ज झालाय एका भागाची शिकार करण्यासाठी आणि या भागाला जर इथे पकडलं गेलं तर निश्चितच इथे कॉन्फिडन्स वाढेल. परंतु या भागावरती थोडासा दबाव इथे जरूर पाहायला मिळाला आहे. चढाई पूर्ण करतो मिडल क्रॉस करून माघारी परतलाय. एमटी इथे पाहायला मिळते अजिंक्य पवार याची. यावी जर्सी क्रमांक 12 अथर्व पाडावी इथे दाखल होतोय. अथर्व पाडावे उगवता सितारा म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, उद्याचं भविष्य म्हणून. आणि डुबकी घेण्याचा प्रयत्न आणि डुबकी घेण्यासाठी निवडला कोण तर आदित्य शिंदे जो चालक आहे आणि टॅकल करण्यास माहीर आहे आणि त्याला चॅलेंज देण्याचा प्रयत्न. एका हाताची कमाल, मॅच मध्ये धमाल. अथर्व पाटील मैदानाच्या बाहेर पॉइंट इथे मिळालाय वागजाई कोळकेवाडी संघाला. यावी जर्सी क्रमांक 2 साईराज कुंभार व्यावसायिक संघामधूनही त्याचा बोलबाला राहिलाय. आणि यावी वागजाई कोळकेवाडी संघाकडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यावेळी संघाला पॉइंटची आवश्यकता होती त्यावेळी त्याने पॉइंट मिळवून दिले. अजिंक्य पवार ज्याच्यावेळी मैदानाच्या बाहेर गेला त्यावेळी साईराज कुंभारने आपल्या संघाला सावरले. आणि याही वेळी रनिंग एंट्रीची कमाल पाहायला मिळाली. मेहरान काझी मैदानाच्या बाहेर आणि पॉइंट इथे मिळालाय वागजाई कोळकेवाडी संघाला. लाजवाब सुरुवात आहे का. आम्ही सलग 2 वर्ष चॅम्पियन आहोत का. आम्ही महाराष्ट्रातील तगड्या संघामध्ये आमच्या संघाची गणना केली जाते का. आम्ही या प्रो कबड्डी स्टार या सिरीज मध्ये या वेळच्या निलावामध्ये आमच्यावरती बोली लगावली गेली याची प्रचिती या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लाईव्ह अनुभवायला मिळणार आहे. यावी जर्सी क्रमांक 10 स्वरूपीचे रेड वॅलेट करून माघारी परतोय. याला माहिती आहे कारण 2 धुरंधर जे कॉर्नर अटॅकर आहेत त्यांच्यापासून आपल्याला डिफेन्सिव्ह खेळायचंय. आणि खास करून अजिंक्य पवारला आपण कसं रोखू या दृष्टिकोनात प्रयत्न. परंतु यावेळी काय झालं इथे चूक झाली. डॅश करण्याचा प्रयत्न होता स्वरूपीचे आणि त्यामुळे स्वरूपीच्या मैदानाच्या बाहेर रोहित गोरिवलेने स्वतःचा केला बचाव. फैजल जेठी जर्सी क्रमांक 13 2-1 अशा पद्धतीने आहे इथे फील्ड. और यावी फैजल जेठी, शुभम शिंदे एका बाजूला दुसऱ्या बाजूला आदित्य आणि त्यानंतर फ्रंट ब्लॉक नो चान्स. शिंदे बंधूंची कमाल. एकाचा फ्रंट ब्लॉक तर दुसऱ्याचा बॅक होल्ड. त्यामुळे रायडर इथे गारज झाला. फैजल जेठी पॉइंट मात्र इथे मिळाला वागजाई कोळकेवाडी संघाला. अजिंक्य पवार यावी मैदानाच्या आतमध्ये रोहित गोरिवले आणि दुसऱ्या बाजूला समर्थ असमर्थ ठरेल. अजिंक्य पवारचा हा वार इथे ठरेल यादगार. 2+2 4 पॉइंट. ऑल आउट रत्नदीप क्रीडा मंडळ बिरजोळ संघ इथे ऑल आउट होतोय. परंतु जबरदस्त खेळाला गेलेली सुरुवात दमखम दाखवायला केला इथे प्रारंभ आणि इथे आहे आरंभ. ज्यावेळी मित्रांनो शेवट होतो त्यावेळी नवीन काहीतरी सुरू करण्याची आपल्याला एक संधी मिळत असते आणि इथे ऑल आउट झाल्यानंतर एक संधी इथे मिळते रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. आणि पाहूया कशा पद्धतीने लढा दिला जातोय कारण तुम्ही लढलात कसं याची चर्चा उद्याच्या दिवशी झाली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला करा किंवा मरा या पद्धतीनेच खेळावं लागेल. एका बलाढ्य संघाला चांगली झुंज द्यावं लागेल. जे आतापर्यंत वागजाई कोळकेवाडी संघाविरुद्ध खेळत असताना ज्या संघाने काही केलं नाही ते तुम्हाला इथे करून दाखवायचं आहे आणि यादगार इथे ठरायचं आहे. यावेळी बॅकिंग लगावली, बॅलन्स परफेक्ट पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्याने बॅकिंग लगावून कोपरारक्षक सागर कांबळेला सरप्राईज किक लगावून इथे गारद केलंय. 1 पॉइंट इथे मिळेल वागजाई कोळकेवाडी संघाला. जर्सी क्रमांक 12 अथर्व याला दाखवावं लागेल आपलं कसब सर्व. अथर्व तू इथे आपली कसब दाखवेल का ते पाहूया. अजिंक्य आहे दुसऱ्या बाजूला आदित्य आहे. दोन्ही कोपरा रक्षकांपासून आपल्याला सावध खेळायचं आहे. बॅक शूटर आणि यावी बॅक शॉट
ज्या ज्यावेळी तुम्ही बॅक दाखवाल त्यावेळी आपल्याला बॅक शूटरची भूमिका बजावताना शुभम शिंदे पाहायला मिळेल आणि शुभम शिंदेने केलेला हा बॅक शूट नो चान्स फॉर अथर्व पाडावे ओनली पॉइंट गोज फॉर काळकाई वाघजाई कोळकेवाडी जबरदस्त कामगिरी यावेळी अजिंक्य पवार मैदानाच्या आतमध्ये 5 डिफेन्स मैदानच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न चक्रव्यूह अजिंक्य पवार गारद महत्वाचा मोहरा इथे गारद झालाय स्टार ऑफ रत्नागिरी स्टार ऑफ कबड्डी अजिंक्य पवार गारद पॉइंट देतो रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाला महत्वाचा आत्मविश्वास वाढवणारा आणि 2024च्या पर्वातला हा स्मरणीय असा क्षण असेल अजिंक्य पवारचा टॅकल शानदार टॅकल इथे पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 10 यावी चढाई करताना स्वरूप बिरीचे रेड बॅलेट केली माघारी परतले साईराज कुंभार यावी चढाई करण्यासाठी इथे येईल 2-2-2 अशा पद्धतीने आहे इथे फील्ड सागर कांबळे आहे जो कॉर्नरची जबाबदारी पार पडतोय आणखी एक दमदार अटॅक पाहायला मिळतोय काय शानदार अटॅक केलाय यावेळी आहे कोण तर रोहित गोळीने जर्सी क्रमांक 17 ठरला इथे खतरा साईराज कुंभार मैदानाच्या बाहेर हा आत्मविश्वास ज्यावेळी अजिंक्य पवार सारखा धुरंधर खेळाडू वाघजाई कोळकेवाडी संघाचा वाघ इथे जेरबंद झाला आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि जम्प अँड कॅच आणि त्यानंतर अथर्वने दाखवलं सर्व मैदानाच्या बाहेर आदित्य आणखीन एक पॉइंट रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाला इथे जर शुभम गारद झाला तर मात्र वाघजाई कोळकेवाडी संघाला ऑल आउट करण्याची एक संधी उपलब्ध होऊ शकते परंतु जर तरला नाही तर मित्रांनो तुमच्यातल्या दाखवल्या जाणारा जिगरला इथे महत्व असणार आहे इथे फिगर नाही तर तुम्हाला इथे स्वतःची जिगर दाखवायची आहे शुभमला इथे रोखायचं आहे अजिंक्य मैदानाच्या बाहेर गेलाय साईराज मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्याचबरोबर कोपरारक्षक आदित्य शिंदे मैदानाच्या बाहेर गेलाय आणि एकमेव डिपेंडर मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे शुभम शिंदे यावी स्वरूप यावी क्रीडांगणाच्या आतमध्ये 2-2 अशा पद्धतीने सजवलेलं फील्ड असताना लेफ्ट कॉर्नर मधून चढायला करेल सुरुवात कारण राईट कॉर्नरला आहे तो शुभम शिंदे आणि शुभम शिंदे पासून दूरवरती खेळण्याची एक चांगली रणनीती आणि त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न चौडा शुभम आणि त्याचबरोबर जर्सी क्रमांक 5 मैदानाच्या बाहेरचा धरतील रस्ता 2 पॉइंट इथे मिळतील लाजवाब खेळाचं प्रदर्शन अप्रतिम खेळाचं यावेळी प्रदर्शन होत आहे रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाकडून वाघजाईच्या एक वाघाला इथे गारद केलं गेलं शिकार केलं गेलं आणि ज्यावेळी अजिंक्य पवारला इथे टॅकल केलं गेलं त्यामुळे वाढलेला आत्मविश्वास रोहित गोरिवलेचा वाढलेला कॉन्फिडन्स आणि त्या कॉन्फिडन्स मध्ये इथे मात्र धमाशान युद्ध हाँ जरूर राजा सर शायद यहाँ पर स्टेडियम में जितने भी दर्शक मौजूद है वो सोच रहे होंगे कि रत्नागिरी पाटिलवाड़ी ये नहीं कर सकती देखिए आपके अपोनेंट सोचने वाले जब होते हैं तब आपको मौका होता है कुछ ना कुछ आप कर दिखाएंगे स्वरूप बिरजे के लिए 1000 रुपए की धनराशि आई है शुभम को टैकल किया था उसकी वजह से 1000 रुपए नासिर सेठ बागू साहब इनकी ओर से 1000 रुपए की धनराशि आई है और राजा सर जरूर मौका है देखिए जो जब अपने आप को आप समझाएंगे कि हम भी किसी से कम नहीं तो आप मोमेंटम शिफ्ट कर सकते हैं यही देखने को मिल रहा है क्या कहेंगे जिस तरीके से कमबॅक किया आणि इथे हा यादगार क्षण असा जे भल्या संघाला नाही जमलं त्या रत्नागिरीच्या या धुरंधर खेळाडूला जमलं वाघजाई कोळकेवाडी संघाला ऑल आउट करण्याचा कारनामा 2024च्या इतिहासामध्ये यावेळी रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाकडून घडू शकतो हा जर रायडर इथे बाद झाला तर वाघजाई कोळकेवाडी संघाला या स्पर्धेमध्ये ऑल आउट करणारा पहिला संघ इथे ठरेल जरूर 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 जो अब तक किसी भी टीम ने नहीं किया वो रत्नागिरी पाटिलवाड़ी की टीम कर सकती है 1 पॉइंट यस 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 मौका था ऑल आउट करने का और अभी जिंदा है देखिए आप 1 करोड़ 10 लाख के खिलाड़ी तो आपको दर्दोबोच लिया था लेकिन ये हो सकता है क्यों नहीं हो सकता भाई क्योंकि रत्नागिरी पाटिलवाड़ी टीम के खिलाड़ी ने वो कर दिखाया था टैकल करते हुए देखना होगा इस समय किस तरीके से खेल करते हैं और जरूर मौका इस समय था लेकिन रिस्क नहीं लिया वो तो जाएंगे ये रणनीति कुछ समझ नहीं पाई राजा सर यावी संधी जबरदस्त होती कारण या खेळाडू ऑल आउट करण्याचा आणि इतिहास रचना आशाने सरदारबाई इथे ठरू शकला असता कारण या संपूर्ण सिरीज मध्ये वाघजाई कोळकेवाडी संघ एकदाही ऑल आउट झाला नाही आहे वही मैं कह रहा हूं जो दुनिया सोचेगी आप नहीं कर सकते वही मौका होता है कुछ कर दिखाने का और रत्नागिरी पाटिलवाड़ी ने बड़े बड़े झटके दिए इस प्रतियोगिता में आणि इथे मोठा झटका दिला होता जरूर परंतु तोच वाघ पुन्हा एकदा नवीन दहशत घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतो आणि या वाघाला पुन्हा एकदा शिकार करणं गरजेचं आहे आणि इथे जर यावेळी अजिंक्य पवार गारद झाला तर ही सर्वात मोठी दहशत असेल वाघजाई कोळकेवाडी संघासाठी
जरूर अपने आप को कहना होगा आई एम द बेस्ट, मैं सबसे अच्छा खिलाड़ी हूं। जब अपने आप को समझाओगे तो ऑटोमेटिकली आपकी ओर से अच्छा खेल देखने को मिलेगा। अजिंक्य पवार सबसे बड़ा नाम है, इसमें कोई शक नहीं है, लेकिन यहां पर रत्नदीप पाटीलवाड़ी की टीम भी कह रही है एक नए टीम वर्क के साथ हम अलग रणनीति आजमाएंगे कोळकेवाडी के खिलाफ। हम भी किसी से कम नहीं, हा दमखम दाखवण्यासाठी यावी सागर कांबळे मैदानाच्या आतमध्ये गेम चेंजर सागर यावी अजिंक्य पवारच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न, यावी जर्सी क्रमांक 10 दोन्ही कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न, अजिंक्य पवारला अंगावरती घेणं म्हणजे एक तगडा हल्ला अंगावरती घेण्यासारखा आहे आणि यावी टँकल यस कामाल्यावरती सर्वात जास्त बोली लगावी काय एम द बेस्ट आहे, कमी कबड्डी स्टार खेळाडू आहे याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य पवार चालू अभी शुरू है, ये फर्स्ट आपका खेल है, लेकिन फिर भी जिस तरीके से फाइट दे रही रत्नदीप पाटीलवाड़ी की टीम, यहां पर मैच में कुछ ना कुछ नया रिजल्ट संघाचे धुरंधर शिकारी आहे जे एक भाग इथे गारद करत आलेत, परंतु स्वतःवरती नियंत्रण राखून प्लॅनिंग आखून इथे खेळणं गरजेचं आहे आणि ते खूप महत्वाचं ठरेल। यावी साईराज कुंभारला यावेळी या आधीच्या रेडमध्ये ही गारद केलं गेलं, परंतु तो जखमी झालेला वाघ ज्या पद्धतीने चौताडून उठतो, पेटून उठतो आणि त्यानंतर दहशत निर्माण करतो, ती दहशत अजिंक्य पवार आणि साईराज कुंभार या मैदानाच्या आतमध्ये जरूर करताना इथे दिसतील। आणि त्याच दरम्यान आपण अंतिम सामना महिला विभागाकडे वळूया। अनिकेत खेळ संघ या सामन्यावरती मजबूत पकड 24-9 पॉईंट टेबल आहे आणि यावी जर आपण पाहिलं तर 15 गुणांची एक तगडी बढत घेऊन अनिकेत खेळ संघ इथे आपली घोडदौड पुढे ठेवतो। दुसऱ्या बाजूने रामेश्वर संघाचे धुरंधर खेळाडू रणरागिणी आहेत ज्यांना कमबॅक करणं गरजेचं आहे आणि तो कमबॅक इथे करेल का ते आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल, परंतु सर्वांचं लक्ष इकडे लागून राहिलं रत्नदीप क्रीडा मंडळ कशा पद्धतीने खेळतोय, रत्नदीप क्रीडा मंडळ कशा पद्धतीने भिडतोय आणि या चिपळूण संघाविरुद्ध खेळत असताना या वाघांची शिकार कशी करतोय ते पाहण्यासाठी इथे आम्ही सज्ज आहोत। आणि यावी अजिंक्य पवार चढाई करण्यासाठी नाशिर शेठ वाघूंकडनं अजिंक्य पवारला जर टॅकल केलं गेलं तर अजून बक्षीस आलं नाहीये, कारण पहिली कमाल ती केली गेली। अजिंक्य पवारचा जर टॅकल यानंतर इथे केला गेला तर 1000 रुपयांचा मानकरी ठरू शकतो रत्नदीप क्रीडा मंडळ। यावी जर्सी क्रमांक 12 अथर्वने आपला काही सर्व इथे दाखवून दिला, आपल्या सर्व गुण संपन्न खेळ इथे करून दाखवलाय आणि यावी संधी आहे, यावी थर्ड रेड आहे, यावी संधी आहे, अजिंक्य पवार इथे गारद होईल का पाहूया। जरूर 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 देखना होगा इस समय क्या टैकल किया जा कर सकते हैं, इससे पहले किया तो अब क्यों नहीं कर सकते। इस समय एडवांस टैकल करने का प्रयास था लेकिन नहीं, वो जो सर्विस लाइन है उसके पीछे ही आपको अटैक करना है, उसके आगे जाओगे तो ये आपके बस में आने वाले हैं नहीं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे तुमचं कोऑर्डिनेशन इथे खूप महत्त्वाचं आहे। ज्यावेळी एखादा डिफेंडर त्याला टॅकल करण्यासाठी येतो त्यावेळी कव्हर चेन आहे ना ती परफेक्ट टायमिंगला फ्रंटला आली पाहिजे, मिडल लाईनच्या जवळ आली पाहिजे, ते इथे जुळलं नव्हतं आणि त्यामुळे अजिंक्य पवारचा हा वार इथे ठरला यादगार। यावी स्वरूप विजय मैदानाच्या आतमध्ये चढाई करण्यासाठी इथे सज्ज 5 फळी शुभम ही आता रिलायन मैदानाच्या आतमध्ये आणि हे सगळे जखमी झालेले वाघ आहेत जे चौताळून उठले, पेटून उठले आणि यावी बक्षीस करण्याचा प्रयत्न, अति आत्मविश्वास इथे ठरला घातक, आत्मविश्वास कमी उत्साह जास्त इथे पाहायला मिळालाय। सुपर टॅकल साठी प्रसाद सावंत यांच्याकडून 500 रुपये, रत्नदीप क्रीडा मंडळाकडून आणि रोहित गोरोलीच्या बहादर खेळासाठी सागर पारस सावकार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे जमा होतोय। रोहित गोरोलेने केलेल्या टॅकल साठी सागर सावकार यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज, बक्षिसांची लई लूट, परंतु इथे जर सुपर टॅकल पाहायला मिळाला तर मात्र प्रसाद सावंत यांच्याकडून सुपर टॅकल साठी 500 रुपये इथे जमा झालेत, परंतु या जमा झालेल्या रकमेवरती नाव कोणता खेळाडू इथे नोंदवेल ते इथे पाहायचंय। व्हॉट मॅच, काय आयोजन आहे, काय नियोजन आहे, काय सामना आहे, सर्व काही कसं एकदम ओके मध्ये झालंय। आणि त्याचबरोबर यावी जर्सी क्रमांक 10 स्वरूप विजय मैदानाच्या आतमध्ये पहा, जखमी झालेले वाघ रिलायन मैदानाच्या आतमध्ये, परंतु शुभम शिंदे यावी मैदानाच्या बाहेर गेलाय आणि कमबॅक कसा करायचा हे वाघजाई कोळकेवाडीच्या नसामध्ये भिनलेलं आहे। त्यामुळे रत्नदीप क्रीडा मंडळाला यानंतर आणखीन थोडं शांत होऊन थोडासा वेळ दौडून प्लॅनिंग करून खेळणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जेवढं गरम व्हाल तेवढा समोरचा संघ तुमचा वापर करून घेऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला संयम, नियंत्रण आणि थोडंसं कूल माइंडेडली खेळणं गरजेचं आहे। जरूर सुपर टैकल का मौका है, इनाम की धनराशि भी मिलेगी और सामने जिस तरीके से अजिंक्य पवार है इनके खिलाफ क्या रणनीति होगी। 2 का डिफेंस है, थोड़ा सा मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है, देखना होगा। लेफ्ट कॉर्नर को अटैक करने का यहाँ पर प्रयास जारी है। ये खिलाड़ी जिनका प्रो कबड्डी में देखा जाए तो यहाँ पर मौका था,
इकडं रायडर बाप सुपर टॅकल नाशिर शेठ वाघू यांच्याकडून सुपर टॅकल साठी 2000 रुपयाची क्या बात है, मैंने कहा हो सकता है, क्यों नहीं हो सकता। कमाल का डिफेंस, सुपर टैकल बने हैं और वाघू साहब इन्होंने 2000 रुपए की धनराशि दी है, ये कर सकते हैं मुझे पता है। प्रसाद सावंत यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे सुपर टॅकल साठी आणि तेही जातो रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाला। काय वाघाची शिकार केले, काय वाघाला घुमवले, काय वाघाला इथे चितपट केलं, अप्रतिम। देखिए शेर जो होते हैं दो प्रकार के होते हैं, एक जंगल का शेर होता है, एक सर्कस का शेर होता है। आपको जंगल का शेर बनना होगा जो अपने इशारों पर नचाता है, और जिस तरीके से खेल अब तक कर रहे हैं, बता रहे हैं कि हम भी किसी से कम नहीं है। और यहाँ पर जिस तरीके से खेल है, यहाँ पर आक्रमण आपको देखने को जरूर मिलेगा। 2000 रुपये इथे जमा झाले नाशिर शेठ वाघू, आम्ही खूप खूप धन्यवाद। सुपर टॅकल साठी पुन्हा एकदा प्रसाद सावंत यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे, पुन्हा एकदा 500 रुपयांचं बक्षीस। यस या टीम मीटिंग चर्चा बातचीत कलबत्ता इथे मांडली जातील। अजिंक्य पवार वरती वार केला गेला, अजिंक्य पवार वरती स्वार झालाय रत्नागिरी क्रीडा मंडळ, आणि याची चर्चा उद्याच्या सत्रामध्ये, उद्याच्या दिवसामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये जरी तरी हंडी असली तरी ही हंडी मात्र इथे अजिंक्य पवारची फोडले रत्नागिरी क्रीडा मंडळाने। काय खेळलेत, काय भिडलेत, काय जबरदस्त खेळ केला या वाघाने। वाघांचा 2 वाघांमध्ये चाललेली लढत, एका बाजूला रत्नागिरी तालुक्यातील हे वाघ आहे, तर दुसऱ्या बाजूला वाघजाई कोळकेवाडी संघाचे वाघ आहेत, आणि या भी सागर कांबरे चढ़ाई करण्यासाठी। जरूर देखिए मैच का रिजल्ट कुछ हो या ना हो वो बात अलग है, लेकिन मैच समाप्त होने के बाद कल के दिन में जब चर्चा आपकी टीम की होती है ना, वहीं पर आप जीत जाते हो, और यही होता है जब बड़े मुकाबले के दरमियान अपने आप को आप कॉन्फिडेंस के साथ लेकर खेलते हो। आणि तू चर्चा इथे जरूर होणार आहे, कारण अजिंक्य पवार सारखा स्टार खेळाडू 2 वेळा गारद करण्याच्या कारणामध्ये गेलाय, आणि रत्नागिरी तालुक्यातील या रणधुरंधर खेळाडूने ते कारणामध्ये करून दाखवलं, त्यामुळे याची चर्चा जरूर होईल। कशा पद्धतीने अजिंक्यला दबोचलं गेलं, कशा पद्धतीने अजिंक्यचा चवडा काढला गेला, आणि कशा पद्धतीने त्यानंतर त्याला क्रीडांगणाच्या मिडल लाईनच्या जवळ लोटून धरलं गेलं, फोर्स लगावली गेली, याची चर्चा उद्याच्या दिवसामध्ये जरूर होईल। स्टार ऑफ रत्नागिरी, टायगर ऑफ रत्नागिरी, किंग ऑफ रत्नागिरी अजिंक्य पवार मैदानाच्या आहे बाहेर, आणि त्याला कारण आहे रत्नदीप क्रीडा मंडळाचा डिफेन्स। युवा सेना तालुका प्रमुख प्रकाश सुरेश सावंत साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्याकडून 501 रुपयाची धनराशी आले, ज्या अजिंक्य पवार याला टॅकल केलं गेलं होतं सुपर टॅकल। तर धन्यवाद सर, ही देणगी जी आहे वाढतच जाणार आहे, रक्कम वाढतच जाणार आहे, कारण का आता सेकंड हाफ मध्ये राजा सर बक्षिसांची लयलूट होणार आहे। दुसरं सत्र हे यादगार सत्र ठरणार आहे, कारण चॅम्पियन कोण ठरणार हे या सत्रामध्ये पाहायला मिळणार। एका बाजूला सलग 3ऱ्यावरती चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न वाघजाई कोळकेवाडी करेल, तर दुसऱ्या बाजूला इतिहासाच्या सुवर्ण अजिंक्य पवारला जो टॅकल करेल त्याला नासिर वाघूंकडून प्रत्येक टॅकलला 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल। अजिंक्य पवारला जो इथे टॅकल करेल त्या प्रत्येक टॅकलला 2000 रुपयांचा कॅश प्राइज। एटीएम मधून खटाखट नोटा बाहेर पडतात। गूगल पे फोन पे चा जमाना आहे, परंतु यावेळेला तुम्हाला कॅश दिला जाईल। नासिर सिंग वाघू येताना एसबीआय मधनं येताना मी बघितलं होतं, आणि एसबीआय मध्ये ह्या 500च्या नोटा होत्या ज्याचा नंबर माझ्याकडे आहे, आणि त्याच नोटा इथे बाहेर पडताना दिसतात खटाखट। या विजय क्रमांकात स्वरूप बीडजे मैदानाच्या आतमध्ये मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतला, 2चा डिफेन्स इथे राहील, आणि मैदानाच्या आतमध्ये साईराज कुंभार टच केलं, माघारी परतला, आणि इथे ऑल आउट 2+2 पॉइंट। शुभम शिंदेला जर टॅकल केलं गेलं तर प्रत्येक टॅकलला नागसिर वाघू यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे। रत्नागिरी क्रीडा मंडळ संघ जर या सामन्यामध्ये विजयी ठरला तर युवा सेनेचे युवा प्रमुख प्रसादजी सावंत यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज इथे जाहीर होतोय। बक्षिसांची लयलूट आहे, बक्षिसांचा पाऊस पडतोय मिरजोळ्यावरती। दरम्यान इथे आपण सत्कार करून घेणार आहोत
भारत श्रीमान 2023 टायटल विनर शाश्वत मानकर यांची इथे उपस्थिती आपल्याला लाभलेली पाहायला मिळते. मी रत्नागिरी मोटर मालक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विकास शेठ धाडस आणि त्याचबरोबर सरपंच दिनेश सावंत यांना विनंती करतो की त्याने आपल्या शुभ हस्ते भारत श्रीमान 2023 टायटल विनर शाश्वत मानकर याचा इथे सन्मान करावा. शाश्वत मानकर, आपल्याला विनंतीपूर्वक मी मानपूर्वक विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. भारत श्रीमान 2023 टायटल विनर शाश्वत मानकर यांचा इथे होतोय सन्मान. मिरजे संघ जर इथे विजयी ठरला तर 10,000 रुपयाचा कॅश प्राइज नाशिक शेठ बागू यांच्याकडून काय बक्षिसे लगावली जातात. खटाखट खटाखट 10,000 रुपये अकाउंट मध्ये जमा होतील. विदाउट जीएसटी, नो टेंशन नो पेंशन, कैश ऑन दी आपके पॉकेट में सीधा खटाखट खटाखट. या विजयाची क्रमांक 10 मैदानाच्या आतमध्ये स्वरूप बीर जे इथे खेळतोय. चढाई पुढे गेले, मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलाय आणि त्याच दरम्यान इथे 2023 चा श्रीमान ठरलेला मानकरी जोरदार शाश्वत मानकरसाठी. परंतु सर्वांचं लक्ष यावी मैदानाच्या दमासान युद्धाकडे आहे. काय चाललाय सामना, काय चालले मॅच. यावी युवा सेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रसाद सुरेश सावंत यांच्याकडून 1,001 रुपये. जर का इथे रत्नागिरी क्रीडा मंडळ संघ विजयी ठरला तर मात्र 1,000 रुपयांचा मानकरी ठरू शकतो आणि त्याचबरोबर 10,000 रुपयांचा मानकरी ठरू शकतो. रत्नागिरी क्रीडा मंडळ काही होऊ शकतो मित्र या मैदानाच्या आतमध्ये. यावी अथर्व ज्याने दाखवलंय आपल्या कसब सर्व असा हा अथर्व. पाहूया कशा पद्धतीने यानंतर इथे लढतोय. यावी चढाई पुढे माघारी परतलाय. सिंगल पॉइंट इथे मिळवण्यासाठी केला प्रयत्न आणि कोण गेला बाहेर मैदानाच्या. शुभम शिंदे मैदानाच्या बाहेर जातोय. शुभम शिंदे टॅकल झाला तर 2,000 रुपये 1,000 रुपये आहेत आणि अजिंक्य पवार म्हणजेच रत्नागिरी क्रीडा मंडळाला 2,000 रुपये. अजिंक्य पवारच्या प्रत्येक टॅकलला 2,000. यावी लूट आणि याच्यावरती विजयाची लूट करताना रत्नागिरी क्रीडा मंडळ वन्स अगेन अजिंक्य पवार वरती झाला इथे रत्नागिरी क्रीडा मंडळ स्वार 2,000 रुपये. अप्रतिम खेळ, व्हॉट अ मॅच. रत्नागिरी क्रीडा मंडळ काय लढलाय, काय भिडलाय. रत्नागिरी तालुका संघाकडून खेळत असताना समोर एका बलाढ्य संघाविरुद्ध दमखम दाखवत होते. यावेळी साईदास कुंभार इथे दाखल झालाय. 2-2-1-2 अशा पद्धतीने आहे इथे फील्ड. तमाम रत्नागिरीकरांचं लक्ष इथे लागून राहिलंय ते रत्नागिरी क्रीडा मंडळाकडे. रत्नागिरी क्रीडा मंडळाचे सपोर्टर्स अतिशय शांतपणे आणि यावेळी इथे चूक झाली. सागर 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 कडून झाली चूक. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक पॉईंट इथे बाग जाईल कबड्डी संघाला इथे मिळतोय. अथर्व पाडावे या बी मैदानाच्या आतमध्ये उद्याचा सितारा म्हणून याच्याकडे आपण पाहतोय. राज पाडावे आणि त्यानंतर अथर्व पाडावे हे पाडावे बंधू रत्नागिरी तालुक्यासाठी लाभले आणि इथे गारद होईल. रायडर इथे भारत सिंगल पॉईंट आणि त्याचबरोबर रत्नागिरी पाटीलवाडी संघ जर या स्पर्धेमध्ये विजयी ठरली तर प्रसाद सुरेश सावंत युवा सेना तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून 5,001 रुपयांचा कॅश प्राइज. म्हणजे जर इथे रत्नागिरी क्रीडा मंडळ विजयी ठरला तर वाघुशेठ यांच्याकडून 10,000 आणि प्रसाद सावंत कडून 5,000 म्हणजेच काय तर 15,000ची धनराशी इथे मिळू शकते. आणि या स्पर्धेमध्ये जी मिळेल ती वेगळी, ती परत मिळेल वेगळी म्हणजे डबल बोनस इथे मिळू शकतो. उद्याची दहीहंडी रत्नागिरी क्रीडा मंडळ इथे फोडणार एवढं निश्चित आहे. शेवटची 5 मिनिटं इथे बाकी आहेत. 28-11 11 की 18 भावा 11 एकावर एक. रत्नागिरी क्रीडा मंडळ जर इथे विजयी ठरलं तर विशाल पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. सगळ्यांचं लक्ष रत्नागिरीवरती, पैशाचा पाऊस आहे रत्नागिरीवरती. कारण त्यांना माहिती आहे 3 टाइम चॅम्पियन बनण्याची संधी आहे ती वाघजाई कोळकेवाडी संघाची आणि त्यांनी लीड इथे घेतलं. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये कसं खेळायचं हे भलेबाती जाणून आहेत आणि परत एकदा 2,000 मिळण्याची संधी आहे. इथे जर अजिंक्य पवार गारद झाला तर रत्नागिरी क्रीडा मंडळ संघाला 2,000 मिळू शकतात. आतापर्यंत इतिहास रचला गेलाय. अजिंक्य पवारला 3 वेळा टॅकल करण्याचा प्रयत्न रत्नागिरी तालुक्याकडून सक्सेसफुल झालेला पाहायला मिळालाय. मिरजा जिंकली तर नाशिक शेठ बागू यांच्याकडून 15,000 रुपयांचा कॅश प्राइज म्हणजे 20,000 रुपये जिंकण्याची संधी आहे.
25,000 जिंकण्याची संधी आहे. राजा तेवढी रक्कम वाढत जाणार आहे, कारण का पूर्णपणे लक्ष आता यावेळेला रत्नदीप पाटीलवाडी संघाकडे असेल. अप्रतिम आतापर्यंत खेळ केलाय. नक्कीच मित्रांनो, तुम्ही मैदानामध्ये हरलात तरी चालेल, परंतु समोरच्या संघाला वाटलं पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. आणि कोळकेवाडी संघासमोर आतापर्यंत कोणताही संघ टिकला नाहीये. त्यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने रत्नदीप पाटीलवाडी हा संघ खेळ करतो, अप्रतिम खेळ आहे, शानदार खेळ आहे. कारण चांगला खेळ इथे पाहायला मिळाला आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. आणि भले हा 3 टाइम चॅम्पियन बनला असेल, परंतु यावेळी रत्नदीप ज्या पद्धतीने खेळलाय तो रत्नागिरीचा चॅम्पियन जरूर इथे गणला जाईल. कारण एका मोठ्या भव्य दिव्य मंचावरती एका चांगल्या स्पर्धेमध्ये आपण फायनलमध्ये पोहोचणं आणि सगळ्या समोरच्या बलाढ्य संघाला फाईट देऊन चांगली झुंज देणं ही तेवढंच विजेता संघासारखंच असतं. आणि ते इथे रत्नदीप क्रीडा मंडळ संघाकडून जरूर पाहायला मिळते. यावेळी जर्सी क्रमांक 8 ज्याला यावेळी मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं, एक उगवता सितारा, उद्याचं भविष्य म्हणून वाघजाई कोळकेवाडी संघाकडून पाहिलं जातं. वाघजाई कोळकेवाडी संघानं एक एक रत्न इथे निवडलेत. यावेळी काही जण खेळत आहेत, तर ज्यावेळी संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी ही नवीन पांढरी उभी केली जाते आणि ते हे सर्व श्रेय वाघजाई कोळकेवाडी संघाच्या संघ प्रशिक्षकाला इथे जातं. नवनवीन सितारे घडवायचे कसे हे भलेपाती जाणून असणारा हा संघ प्रशिक्षक आहे. त्याने अनेक सितारे रत्नागिरी तालुका, रत्नागिरी जिल्हा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला दिलेत. आणि यावेळी स्वरूप बिर्जी इथे गाडत होतोय, परंतु पुन्हा एकदा सुपर टॅकल आहे, सुपर टॅकल आहे. आम्हाला वाटलं होतं अजिंक्य पवार सुपर रेड साठी येईल आणि आम्हाला खूप काही पाहण्याची संधी इथे मिळेल, परंतु यावेळी समोरच्या महिला विभागाकडून अनिकेत खेड सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचा चॅम्पियन बनलाय. आणि त्याचबरोबर समोर होत्या त्या रत्नागिरी तालुक्यातील रणरागिणी गावखडी गावाशी बिलॉंग करणाऱ्या रामेश्वर क्रीडा मंडळ गावखडी. आपण या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरत असलात तरी तुमच्यासाठी आम्हा तमाम रत्नागिरीसाठी आपण अभिमानाच्या ठरलात, कारण एका जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तुमच्या माध्यमातून केली गेलेली बहादर खेळी ही आमच्यासाठी निश्चितच यादगार राहील. आणि आपल्यालाही पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. त्याचबरोबर अनिकेत खेड आपलंही इथे कौतुक आहे, सलग 2 टाइम आपण या स्पर्धेचे चॅम्पियन बनताय, ही आपल्यासाठी आणि या स्पर्धेच्या इतिहासात जरूर नोंद केली जाईल. अजिंक्य पवार सुपर टॅकल आहे, 2000 पुन्हा एकदा मिळू शकतात. ज्यावेळी अजिंक्य पवार गारद झालाय त्यावेळी नाशिक साहेब बागू यांच्याकडून 2000 रुपयांची बक्षिसाची लेजूर केली गेली आणि तोच अजिंक्य पवार दोन्ही कॉर्नरला खेळतोय. एका बाजूला 2000 once again what a match. अजिंक्य पवार वरती हल्ला, अजिंक्य पवार वरती टल्ला. यावेळी रत्नदीप क्रीडा मंडळ ऑन फायर. रत्नदीप पाटीलवाडी जर इथे जिंकली तर ओमकार चंद्रकांत कारेकर पुन्हा एकदा 2000 रुपये कमावण्याची संधी आहे. अजिंक्य पवार सुपर टॅकल आणखी 2000. राजा दादा क्या चल रहा है, कुछ समझ नहीं पा रहा है, एंजॉय कर रहे हैं. 45 जरा 2 मिनिटं वाढवावीत म्हणजे आणखी आम्हाला काहीतरी बोल. काय बक्षिसांची लढत चालू, काय मॅच चालू. आणि वाघुशेठ यांच्याकडून दोन्ही कॉमेंटेटरसाठी 1,000 रुपयांचा कॅश प्राइज येतोय. धन्यवाद. आणि अशा तऱ्हेने हा सामना इथे जिंकलाय. जरा जोरदार टाळ्या मित्रांनो रत्नदीप क्रीडा मंडळासाठी. आणि या क्रीडांगणावरती या स्पर्धेवरती सलग 3 वेळा चॅम्पियन बनण्याचा मान ज्यांनी राखलाय त्या स्टार ऑफ रत्नागिरी संघासाठी जोरदार टाळ्या. वाघजाई कोळकेवाडी 3 टाइम चॅम्पियन. सर्व बक्षिसे घेऊन जायचे. रत्नदीप क्रीडा मंडळ संघनायक सर्वप्रथम या, माझा हात थोडा रिकामा करा, पटकन या, नाही तर मी माझ्या खिशात ठेवीन. नाशिक शेठ वाघू यांच्याकडून हे बक्षीस दिलं जाईल. नाशिक शेठ वाघू आपण आपल्या शुभस्य रत्नदीपची ही आधी पहिली बक्षीस द्या.